ड्रोन शो करायला येणार. ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळूरकर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरची पहिली बैठक ही ठाण्यातल्या पाणी पुरवठ्याची आढावा घेण्यासाठी घेतली. पालिकेमध्ये हद्दीतल्या काही भागांमध्ये पाणी टंचाई जाणवते आणि त्याच मुद्द्यावरती शर्मिला पिंपळूरकर यांनी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पहिली बैठक घेतली. त्याआधी कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातल्या रहिवाशांनी पाणी समस्या दूर करण्यासाठी महापौरांची भेट घेतली होती. मुंबई महापालिकेकडून ठाण्याला 500 MLD पाणी मिळतं असं असेल तर ठाणे शहरामध्ये मुबलक पाणी पुरवठा का होत नाही असा प्रश्न ठाणे महापौरांनी अधिकाऱ्यांसमवेतच्या या बैठकीमध्ये उपस्थित केल्याचं कळतंय. तर येत्या 20 फेब्रुवारीला होणाऱ्या महासभेमध्ये पाणी समस्येचा मुद्दा हा लक्षवेधी ठरू शकतो. 590 दशलक्ष पाणी आपल्या ठाण्यासाठी येतं, पण आपण जी संकल्पना आपण अंमलात आणतोय त्या संकल्पनेला कुठेतरी हे ठाणा, मुंब्रा आणि कळवा कमी पडते आपलं पाणी तिकडे पुरवठा देण्यासाठी. तर त्याच्यासाठी मी त्यांना विशेष गोष्टींकडे लक्ष देऊन पहिलीच महासभेमध्ये आपल्याला हा विषय आला आहे की पाण्यासंदर्भात नगरसेवक विषय घेणार आहेत. लवकरच याच्यावरती अजूनही चर्चा खरं तर आपल्याकडे येईल आणि त्याच्यावर मी इम्प्लिमेंट चालू करेन. धाराशिव जिल्ह्यात सध्या अफू शेतीनं खळबळ माजली आहे. वाशी, कळंब पाठोपाठ परंडा पोलिसांनी देखील